तो आपल्या लेकीपासून कुठलीही अपेक्षा न ठेवता तिचं संगोपन करतो. आका आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी तैसा कर्मी आशेशी निष्काम होई. तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. त्याप्रमाणे विहित क्रिया करत असताना दुःखी व्हायचं नाही. म्हणजे विहित क्रिया करायची. आता हे ज्ञानोबांनी जे दृष्टांत दिलेले आहेत आपण चर्चा करतोय रोज. हे नित्यनैमित्तिक कर्म सांगत असताना ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्तव्य कर्म ते सुद्धा आहे. देवपूजा वगैरे हे सगळं आहेच, अतिथी सेवा वगैरे आहे, पण घरच्यांची सेवा, मुलांना सांभाळणं हे त्याच्यात आलंच ना. मुलीला सांभाळणं हे सुद्धा त्याच्यात आलं ना. पण विशेष करून ज्ञानोबारायांनी मुलगी घेतलेली. मुलं काय घ्या, मुलांचा सांभाळ करत असताना कसा सांभाळ करायचा, लौकिक क्रिया करत असताना सुद्धा कसा सांभाळ करायचा, तिथं सुद्धा कर्तृत्वाचा मठ ठेवायचा नाही, फलाची आसक्ती ठेवायची नाही. काय या दोहीच्या विषयी जैसा बाप नातळे लेकी. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले मुलीच्या संबंधाने. ज्ञानोबारायांनी आणखीन एके ठिकाणी उदाहरण दिले. आपणची वियोनी दुहिता न मम म्हणे पिता तो सुटे प्रतिग्रहिता जावई शिर्के. जावई शिर्के म्हणजे शिर्के आडनावाचा जावई नाही बरं का. शिर्के म्हणजे शिरतो आतमध्ये तो मुलगा. बाप मुलीला जन्म देतो. मुलगी झाल्यावर त्याला आनंद वाटतो. माझ्या घरी लक्ष्मी आली म्हणतो. बापाला आनंद वाटतो मुलगी झाल्यानंतर. आणि तिचं संगोपन बाप करतो. तिला शिकवतो, तिचे लाड सगळे पूर्ण करतो, सर्व काही बाप करतो. तिचं बापाचं मुलीवर खूप प्रेम असतं आणि मुलीचं सुद्धा बापावर प्रेम असतं. आणि ती उपवर झाल्यानंतर योग्य वर पाहून वडील तिचा काय करतात, विवाह करतात. विवाहामध्ये सुद्धा भरपूर खर्च करतात. पण हे सगळं करत असताना वडिलांच्या मनामध्ये किंचित सुद्धा अपेक्षा त्या मुलीकडून आहे का काही. या मुलीने मला नंतर पैसे द्यावेत, मुलीने मला सांभाळावं, अशी अपेक्षा ना. सांभाळतात ते गोष्ट वेगळी. मुलगा घेतला नाही ज्ञानोबारायांनी, कारण बऱ्याच वेळेला मुलाकडून अपेक्षा असतात. म्हणजे मुली झाल्यानंतर म्हणतात त्याची आई म्हणते थांबा जरा अजून एक दिवा होऊ दे आपल्याला, वंशाला दिवा. तो बरोबर दिवा लावतो. नंतर मग वृद्धाश्रमात ठेवतो तो. मुलाच्याकडून तरी अपेक्षा असते याने आपल्याला सांभाळावं, हाच पुढे आपल्याला सांभाळणार आहे, कोण आहे याच्याशिवाय आपल्याला. मुलगी बाबा दुसऱ्याचं धन आहे, जाणार आहे बाहेर, अशा दृष्टीने करतो. हा दृष्टांत आहे बरं का. आता तसं काही राहिलं नाही. आता मुली सांभाळतात बापाला मुलापेक्षा सुद्धा. पण हा दृष्टांत घ्यायचा आहे आपल्याला सिद्धांताकरता. ज्ञानोबारांनी याच्यातून हे सुचवलंय की मुलांना सांभाळत असताना सुद्धा कर्तृत्व मद आणि फलासक्ती ठेवू नका, नाही तर मुलं रडवतील तुम्हाला. तुम्ही जर मुलाला म्हणायला लागले मी हे केलं मी ते केलं, अरे मी तुझ्यासाठी काय नाही केलं. एखाद दिवशी ते जास्तच विचित्र पोरग असेल तर म्हटलं काय केलं म्हणून, काय उपकार केले का माझ्यावर, जन्म द्यायला कोणी सांगितला होता, असं म्हणू शकतो. म्हणतात अशी पोरं, मी हे केलं आणि ते केलं. तुमचं कर्तव्य होतं म्हणून करतानाच अशी भावना ठेवायची, बाबा
मला हे करायचं आहे, याने सांभाळो का न सांभाळो, का सेवा करो का न करो, देवाची सेवा म्हणून ही देवाची मुलं देवाने मला दिलेत, मी केली सेवा. आपल्या वाट्याला आले म्हणून आपण त्याला सांभाळले, त्याला सगळं काही केलंय, त्याला शिकवलंय, आता त्याचं कर्म त्याचं जाणे. आसक्ती जर ठेवली, कर्तृत्व अभिमान ठेवला, तर मग अपेक्षा भंग झाला की मग जास्त त्रास होतो. पहिल्यापासूनच जर अपेक्षा नाही ठेवली, आम्हाला माहिती होतं ते असंच आहे, नाही सांभाळणार आपल्याला, म्हणून आम्ही पहिल्यापासून ज्ञानेश्वरी वाचली, आम्ही पहिल्यापासून आळंदीत राहिलो, मग दुःख होणार नाही. पण अपेक्षा जर असती तर मग दुःख होतं. म्हणून कर्तृत्वाचा अभिमान सोडा, फलाची आसक्ती सोडा. फलाची सुद्धा आसक्ती नको. मुलांनी वडिलांचं करावं हे त्यांचं धर्म आहे, त्यांना जर कल्याण वाटत असेल त्यांनी केलंच पाहिजे वडिलांचं. पण नाही केलं तरी सुद्धा काही वाटलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण कर्मयोग करायचा. त्याला निष्काम कर्मयोग म्हटलंय. काय तरी या दोहीच्या विषयी जैसा बाप नातळेले की तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. आणि विहित क्रिया ज्या आहेत त्या विहित क्रिया करत असताना दुःखसुद्धा होतं माणसाला. यज्ञ करायचं आहे, दान करायचं आहे, तप करायचं आहे, आणि करत असताना दुःख होतं की नाही. बरं, बापाला मुलीला सांभाळताना दुःख होतं की नाही, कष्ट होतात की नाही. दुःख म्हणण्यापेक्षा कष्ट, अहो किती कष्ट असतात. त्यांना शाळा शिकवत असताना किती कष्ट, लहानपणी सांभाळताना किती कष्ट. अहो बापाला झोप लागत नाही, तिचं लग्न जमलं नाही तर कष्ट बिचाऱ्याला. तिच्या कल्याणाकरताच कष्ट करतो बाप, पण कष्ट मानतो का? नंतर म्हणतो का तुझ्या लग्नाला किती मी कष्ट घेतले, तो असं केलं पाहिजे. काय नाही बाप, माझं कर्तव्य आहे. तसं नित्यनैमित्तिक कर्म करताना कष्ट मानायचे नाही. तर कशाप्रमाणे, जसं बापाला मुलीला सांभाळताना कुठल्याही प्रकारे कष्ट वाटत नाहीत, आणि ते करत असताना बाप कर्तृत्वाचा अभिमान ठेवत नाही, फलाची आसक्ती ठेवत नाही, आणि कष्ट न मानता सगळं करतो. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जीवनात ही जी कर्म आहेत, ही कर्म आपली मुलगीच समजा. नित्यनैमित्तिक कर्म आपल्या मुली आहेत असं समजा, आणि नित्यनैमित्तिक कर्म कर्तृत्वाचा अभिमान सोडून, फलाची आसक्ती सोडून, आणि कष्ट न मानता. नाही तर काय बाबा, आता आलंय आमच्या वाट्याला, प्रवचनाला यावंच लागते, हरिपाठ करावाच लागतो. ते देव आमच्याकडेच दिलेत त्यांनी, लहान पोरांनी. आमच्याच कपाळात आलंय देवपूजा, आम्हाला श्राद्ध करावं लागतंय, आम्हालाच आईबापाला सांभाळ असं म्हणून केलं. अवज्ञा आणि कामना मातेचे आठाई अर्जुना, केली या दोन्ही पतना कारण होती. अशा प्रकारे जर त्याग केला तर तो त्याग आपल्याला कुठं घेऊन जातो, तो हा त्याग तरुवरू. वाचा पुढची ओळी, मी तुम्हाला थोडं जागं ठेवतो. हा तो त्याग तरुवरू, हा तो त्याग तरुवरू आहे. हा त्याग जो आहे, कोणता त्याग चाललाय आता, कोणता चाललाय रे बाळा? सात्विक त्याग. या त्यागाला तरुवर म्हटलंय. तरुवर म्हणजे मोठा वृक्ष आहे, महान वृक्ष आहे, श्रेष्ठ वृक्ष आहे. हा त्यागाचा वृक्ष आहे. वृक्ष म्हटलं की त्याला फळं लागतात, फुलं लागतात. या त्यागरूपी वृक्षाला कोणतं फळ लागतं
म्हटले जो का मोक्ष फळे ये थोरू, याला थोर असं फळ लागतं. कोणतं? मोक्षरूपी फळ लागतं. असा जर त्याग केला, मोक्ष हा थोर आहे. मोक्षाचं वर्णन किती ठिकाणी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत केलं आहे. मोक्ष श्रेष्ठ आहे म्हणून किती वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत. आठवते का एखादी ओळी? यया ब्रह्मत्वासीचे पार्था, मला सांगावं लागतंय पण म्हणून ज्ञानेश्वरी पाठवाली पाहिजेत. यया नाम चौथा, धर्म अर्थ काम आणि हा चौथा पुरुषार्थ आहे. सा काष्टा सा यया परवते काही, निपजेने आन नाही, मनवोनी मनिपे पाय परमस. हे प्राप्त झाल्यानंतर दुसरं काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. हे प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला जन्म नाही, मरण नाही, मोक्ष. एकदा का मोक्ष प्राप्त झाला, जिवंत असतानाच होतो बरं का मोक्ष प्राप्त, का मेल्यावर होतो? मेल्यावर का जिवंत असताना? जिवंत असल्यावर कसं काय मोक्ष प्राप्त होईल? मी म्हटलं की तुम्ही म्हणतो. मोक्ष प्राप्त करायचा जिवंत असताना का मेल्यावर? प्राप्त करायचा का प्राप्त आहे? मोक्ष हे जीवाचं स्वरूप आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे ना. अज्ञानामुळे त्याने आपल्याला बद्ध मानलंय. हा म्हणून मोक्ष जो आहे ते जीवाचं स्वरूप. मोक्षात थोरू म्हटलंय ना. मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला. मोक्ष शब्द आलेली ओवी सांगा. होईन धाक्या आगवा मोक्षाचाच. मोक्षाचं वर्णन करणारी ओवी पाहिजे. बर ठीक आहे. आता जो हा मोक्ष पळे ये थोरू, सात्विक ऐसा डगरू याशीच घे. म्हणून सात्विक त्याग म्हणून या त्यागाची काय जगामध्ये प्रसिद्धी आहे. डगरू प्रसिद्धी आहे. हा सात्विक त्याग प्रसिद्ध का झाला? कारण या सात्विक त्यागामुळे मोक्ष नावाचं श्रेष्ठ फळ माणसाला प्राप्त होतं. म्हणून या त्यागाची खूप प्रसिद्धी आहे. राजस त्यागाची प्रसिद्धी आहे का? तामस त्यागाची प्रसिद्धी आहे का? नाही. कारण त्याने फळ कोणतं मिळतं? पतन, नरक, दुःख. पण मोक्ष नावाचं फळ प्राप्त करून देणारा हा सात्विक त्याग असल्यामुळे वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. ज्ञानाचं वर्णन आहे तिथे. हा तो त्याग तो रोरो जो का मोक्ष पळे थोरो, सात्विक ऐसा डगरो याशीची जगी. आता आता म्हणजे विषय बदलला. आता जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे, फळ त्यागुनी कर्म तैसे तेजिले जेने. जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे. जसं झाडाचं बी जाळलं की झाड निर्वंश होतं, म्हणजे ते झाड उगवत नाही. बीज भाजोनी केली लाही, शेंगदाणे भाजले की शेंगदाणे परत उगवत नाही. कुठल्याही झाडाचं फळ भाजलं की ते जसं उगवत नाही, त्याप्रमाणे कर्मरूपी झाडाचं बीज, कर्माचं बीज कसं भाजायचं? तर कर्तृत्वाचा अहंकार सोडायचा, फलाची आसक्ती सोडायची. म्हणजे कर्मरूपी बीज भाजलं जातं आणि बीज भाजल्यामुळे हे कर्मरूपी झाड उगवत नाही. जैसी
सर्वथा बीजे आहाळली, मग सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचली आवडे तैशी. तसं कर्मरूपी बीज आहे, कर्तृत्वाचा अभिमान सोडला, फलाची आसक्ती सोडली आणि मग जर कर्म केलं तर ते कर्म सुखदुःखी रूपी फल द्यायला आपल्याला येत नाही. मग अग्निकुंडी घातली, अंकुर दशे जेवी मुकली. म्हणून कर्म करत असताना ते भाजायचं आहे. आता जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे, फळ त्यागोनी कर्म तैसे तेजिले जेने, जेने फळ त्यागोनी तैसे कर्म तेजिले. कर्माला त्याग सोडायचा असेल तर ही युक्ती आहे. तुम्ही म्हणाल आम्ही कर्मच सोडून देऊ, कर्माला सोडलं तर ते कर्म तुम्हाला सोडणार नाही. पण फलत्याग जर केला तर कर्म आपोआप तुम्हाला सोडून जाईल. बरेच वेळेला दुःख झाले की मनुष्य म्हणतो कर्मच सोडायचं. चला आपला आळंदीला, चला आपलं पंढरपूरला, चला आपलं हरिद्वारला, चला आपलं जंगलात. पण तिथं गेला तरी सुद्धा मनात भरलेले कर्माचे संस्कार त्या कर्माकडे ओढून नेतात. घर बांधायचं कर्म मठ बांधायला लावतं. हो. सगळ्यांच्यात राहायचं कर्म असेल, जंगलात जरी गेला तरी तिथं गोकुळ तयार होतं. शिष्य शाखादी. म्हणून कर्माचा त्याग कसा करायचा आहे. कर्माला आपण त्यांनी आपणहून आपल्याला सोडलं पाहिजे. ते उदाहरण सांगतात ना, ते पूर आला होता नदीला आणि काळं काळं काहीतरी वाहत येत होतं. दोन मित्र काठावर उभे होते. तो म्हटला चांगली घोंगडी वाहते ते वाटतं. म्हटलं कशाला घोंगडीच्या नादाला लागतो. नाही नाही, तेवढीच होईल आपल्याला थंडीपासून संरक्षण करायला. कंबली म्हणतात. कंबली हिंदीमध्ये काय म्हणतात, काली कंबली. गेला पोहत पोहत. ती घोंगडी नव्हती, ती अस्वल होतं. आणि त्या अस्वलाने त्याला धरलं आणि लागला गटाकळ्या खायला. हा कडेवर होता, जो काठावर होता, तो म्हणायचा कंबली छोड़ दे, जल्दी इधर आ जा. तो मला मैं कंबली को छोड़ता हूँ लेकिन कंबली मुझे नहीं छोड़ रही अभी. आपल्याला संसार सोडा वाटतो, पण संसार सोडतोय का आपल्याला. मग संसारानेच आपल्याला सोडून जावं यासाठी काय करावं लागेल. संसारात राहा. संसारातून बाजूला निघून संसार सुटेल असं सांगता येत नाही. एखाद्या दिवस संसारात राहिला तरी चालेल, पण संसाराची आसक्ती मनात नको, फलाची आसक्ती नको आणि कर्तृत्वाचा अभिमान नको. हा नाना कृषीवळ आपुले, पांघरवी पेरिले तैसे झाके निपजले दान पुण्य. तया लागत खेव परिशी. मग पुढं काय होतं. तया लागत खेव परिशी, धातूची गंध काळीमा जैशी, जाती रजतमे तैशी तुटली दोन्ही. तुकाराम महाराजांनी कसं कर्म केलं. तुकाराम महाराज तुमच्या आमच्यातच राहिले. नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि बीज भाजूनी केलेला आहे. आकाराशी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घोटी पांडुरंग. नाथबाबा सुद्धा संसारातच राहिले, पण संसार त्यांच्यात कधीच नव्हता. नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. संसारात असला तर काही हरकत नाही, कर्मात असला तरी हरकत नाही, पण कर्माची जी आसक्ती आहे ती नसली पाहिजे, फलाची आसक्ती नसली पाहिजे, कर्तृत्वाचा अभिमान नसला पाहिजे.
मग काय होतं, तया लागत खेव परिशी धातूची गंधी काळीमा जैशी जाती रजतमे तैशी तुटली दोन्ही. तया लागत खेव परिशी, परिस जो आहे तो धातूला लागला, लोखंडाला लागला. काय होतं लोखंडाचं परिस लागल्यावर? किती वेळाने होतं? 2 तासांनी का 4 तासांनी? 1 वर्षानंतर? लगेच. एखादं गंजलेलं जरी असलं किंवा तो धातू जो आहे काळा कुट्ट जरी असला तरी सुद्धा परिस लागल्याबरोबर चकाकायला लागतो तो. तया लागत खेव परिशी धातूची गंधी काळीमा जैशी, त्याचा गंज आणि काळेपणा जसा निघून जातो आणि तो चमकायला लागतो, तसं जाती रजतमे तैशी तुटली दोन्ही. दोन्ही तुटली की रजतमे तैशी जाती. दोन काही तुटली? कर्तृत्वाचा अहंकार, फलाची आसक्ती, हाच परिस आहे. आणि हा परिस जर कर्मारूपी लोखंडाला लागला तर कर्म कसंही असू द्या ते सोन्यासारखं चमकू लागतं. लोह उगे खाये माती, परिसाच्या संगती सोने झालिया पुढती न शिवजे मळी. एकदम योग्य होई. म्हणून कर्म कोणतंही असू द्या, नित्यनिमित्त कर्म घेतलं इथे, पण करत असताना कर्तृत्वाचा मत घेऊ नका, फलाची आसक्ती घेऊ नका. मग आपोआप तुमची जी कर्म आहेत ते तुम्हाला सोनं बनवतील. कोणतं सोनं बनवतील ते बघा पुढे. मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे, ते तर मृगांबू सांज वेळे होय जैसे. मग सत्वे चोखाळे, रजतम गेलं, रजतम तैशी तुटली दोन्ही. आता ही तुटली दोन्ही जी आहे ना, हे रजतमासाठी आलंय बरं का. आपण तिकडे लावलं पण इथं रजतमे तैशी तुटली दोन्ही सरळ आहे ना. सरळ असल्या वाकड्यात कशाला जायचं? रज आणि तम तुटली, कमी झाली. मग रजतम गेल्यावर काय राहिलं शिल्लक खाली? सत्वगुण राहिला. सत्वगुण राहिला. मग सत्वे चोखाळे. आणि सत्वगुण कसा आहे? चोखाळे, शुद्ध सत्वगुण, प्रकाशक असलेला, ज्ञानस्वरूप असलेला सत्वगुण आहे. उघडती आत्मबोधाचे डोळे. मग काय होतं बघा, तुम्ही जर कर्तृत्व मद आणि फलासक्ती सोडून नित्यनैमित्तिक कर्म केली तर हळूहळू हे नित्यनैमित्तिक कर्म जे आहेत ती चित्ताची शुद्धी करतात. रजतम हळूहळू कमी होऊन जातो आणि माणसाचा सत्वगुण वाढतो. आणि सत्वगुण वाढला माणसाचा की त्याला ज्ञानाची ओढ लागते. त्याला ज्ञान प्राप्त करावं असं वाटतं. त्याला असं वाटतं आपला उद्धार करून आपण घेतला पाहिजे, आपण देवाकडे गेलं पाहिजे. सगळ्यांना देवाकडे जावं वाटतं का? नाही वाटत. का? कारण रजोगुण असतो, तमोगुण असतो, तो इकडे येऊ देत नाही. ज्ञानेश्वरीला चालला का रजोगुण ओढवून ठेवतो. म्हणतो अरे एवढी कामं राहिली तर तू कुठं चालला तिकडं? तमोगुण म्हणतो आता थोडी झोप घेऊ मग जाऊ. रजोगुण तमोगुण असा ओढतो, तो इकडे येऊ देत नाही, तो देवाकडे येऊ देत नाही, तो नित्यनैमित्तिक कर्म करू देत नाही, तो नको ते करायला होतो. नको ती कर्म तो करत बसेल. इकडं फिरेल, तिकडे फिरेल, तिकडे फिरेल. देवळात जायचं नको म्हणे, ज्ञानेश्वरी वाचायला नको, हरिपाठ करायला नको. का? रजोगुण आहे, तमोगुण आहे अजून. आणि रजोगुण तमोगुण गेला मग त्याला काही आवडत नाही दुसरं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन. करा समाज कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. युगा होणे वडील निमिष मानी, कोण मला भेटेल. पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. अशी त्याला तळमळ लागते. ज्याला ही तळमळ लागलेली समजायचं तो सत्वगुणात गेला आहे. आणि मग
त्याची अवस्था झाल्यानंतर ईश्वर सगळं करतो. माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु. गुरु येतात ज्ञानेश्वरीच्या रूपाने म्हणा, गाथेच्या रूपाने म्हणा. त्याला उपदेश आपोआप होतो. वाचता वाचता ज्ञान होईल. हरिपाठ म्हणता म्हणता ज्ञान होईल. आपोआप त्याला काय होतं? आत्मबोध होतो. मग सत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे. गुरु भेटतात, मध्ये माना तुम्ही, मग श्रवण घडतं, मनन घडतं, निधिध्यासन घडतं, गुरुची सेवा घडते, हे सगळं घडतं आणि आपोआप त्याला काय होतं? आत्मबोधाचे डोळे उघडती. आत्मबोध म्हणजे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, असं जे ज्ञान आहे, काय ज्ञानाची ओतपली पडली. मग साधू संगे सोपटा उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा वाटा, तैशी गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, ते तर साम्याची दिठी उगली तयाचे दिठी. मग आपोआप त्याला ज्ञान होतं, मी देह नाही आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी भगवत स्वरूप आहे, मी देवाचा आहे, मी कोणी जीव नाही, असं त्याला ज्ञान व्हायला लागतं. तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. ज्ञान आत्मज्ञानाचे डोळे उघडल्यानंतर काय होतं? संध्याकाळच्या वेळेस ज्याप्रमाणे मृगजळ नाहीसं होतं, त्याप्रमाणे हे जगतरूपी मृगजळ त्याला दिसेनासं होतं. क्या बात आहे म्हणण्यापेक्षा ओवी सांगा. कितीतरी ठिकाणी अशा ओव्या आलेल्या आहेत. जेने भ्रांतीपासून गुरुवाक्य मन धुतले, आत्मरूपी घातले रोवनिया. नाही, मृगजळ नाहीसं होत अशी ओवी पाहिजे आपल्याला. ज्ञानेश्वरी किती ठिकाणी तुम्हाला दाखवू मृगजळ नाहीसं होत अशा ओव्या आहेत. नुसता मृगजळ शब्द टाका ग्रंथसंपदेमध्ये, सगळे ओव्या येतात. तुम्हाला परवानगी आहे, कारण पाठ नाही तुमची म्हटल्यानंतर सांग. याला मृगजळ म्हटलंय जगाला. मृगजळ म्हणजे काय? मृगजळ म्हणजे काय हो? मृगजळ म्हणजे सूर्याची किरणच आहेत. तेजा आणि उखिरा भेटी झाली अविरा. रूप होय. मृगजळ म्हणजे काय? होय ते भानू म्हटलंय. हा, मृगजळ शोधायला गेला तर काय? एक म्हटलं नाही, हे मृगजळ आलो कुठून शोधायला गेलं तर काय? सूर्याची किरण सूर्यापर्यंत जाईल, सूर्यच आहे. पण सूर्य मृगजळासारखा दिसतोय, तसं चैतन्यच परमात्मा जगाच्या रूपाने दिसतोय अज्ञानामुळे. हे रोहिणीचे जळ त्याचे पाहू येता मूळ. ते रश्मी नव्हती केवळ, होय तो भानू. पण तो भानू आता दिसतोय, दिसत नव्हता. मृगजळ दिसत होतं, पण नंतर लक्षात आलं मृगजळ नाही, भानूच आहे. जग नाही, परमात्माच आहे. पण आता ते रश्मीचे नि आधारे जैसे नवे तेचे मृगजळा भाषे. माझ्या ठाई. अरे वाचना आहे का? पाहून तरी वाचता येते का तुला? म्हणजे आहे परमात्मा, पण दिसतो अज्ञानामुळे जगाच्या रूपाने. आणि मग आत्मज्ञानाचे डोळे एकदा का उघडले की त्याला जग दिसत नाही, जगात परमात्माच दिसतो. तैसा बुद्ध्यादिका पुढा असतची विश्वाभास एवढा. तो न देखे कवनी कडा आकाश जैसे. तैसा बुद्ध्यादिका पुढा, बुद्धीच्या पुढे असतची विश्वाभास एवढा. असत असलेला हा विश्वाभास किंवा असलेला हा विश्वाभास एवढा मोठा त्याला दिसत होता. तो न देखे कवनी कडा आकाश जैसे. आता तो विश्वाचा भास त्याला दिसत नाही. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चन्नासू. अद्वय अब्जिनी विकासू वंदू. आता
विश्व भास नाही दिसत त्याला, आता विश्वात्मक परमात्मा दिसायला लागतो. तो न देखे कवनीकडा आकाश ज्याप्रमाणे